आजकाल नाग बड्या काड्या पडल्यावर साप गेल्यावर येऊन चालतंय भैया टायमात यायला लागतं. वडगाव गावापासून साधारण गोकुसुनी रस्त्यावर 2 किलोमीटर आपल्यासोबत चालता आहे आणि तो साप रेस्क्यू करेल म्हणजे साप आला की वाचवायला लागतोय. चला. आणि सरदार जरा कट्टाळलेले गणपती अजूनही बसवायचा आहे. तोंड कशा आरशात बघताय बघा, सारखा नाद आहे. आणि ते झिंजाला लावायचं पण घेतलंय. म्हणजे व्यवस्था आहे. मळ्यामध्ये रस्ते आहेत मित्रांनो. डाळिंबाची बाग आहे. व्हिडिओ बघण्यासारखा छान आहे. इकडच्या साईडनं जा बाळा. कुठं कुठं आहे? कशात दिसतोय? पाय पाय का नाही तो का ती तोंड दिसलं का तोंड? ते लॅटरल पडलंय तिथं वे नाही दिसला. पलीकडच्या बाजूला जा तू पलीकडं जा. जा. डाळिंब आल्यात काय? कसं बसलाय? माझं काय धाडस होत नाही आजची. तोंड ती झगडच आहे. हो हो मी नाही बाई. मला काय सांगू नको चिखलात जायला. आजी आहे तिकडे वर आला तर. तुझ्या पायात बूट नाही काय नाही सर ते. मला आजी आहे की आजी चिखलात गेला तर आजीनं दगड कसला घेतला. चिखलात आला तर आजी त्याला दगडच घालते. आता आजी दगड काय घेतलाय? काय की वाजवल्यावर वाजवा बघू जातोय का? आण ग सर दे. आजीन दगड आजी वाजवून दाखवा की. वाजवून तर दाखवा की दगड आम्हाला. हो का आजीने किती भारी दगड घेतलाय. जुनी माणसं ती जुनी. आण काढ बाय काढ. आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्याकडे मला भ्या वाटतंय तू मला जवळ बोलवतेस. थांब. हाय की आजी? आहे कुठं आहे गो? गोळीवारा घातलाय. सोडलास का? कशात? चिकंड घाल इकडे. केबल चिकंड घाल. स्टिक घाल ना बाळा इकडे. केबल तिकडे स्टिक घाल. हा आणि वर घे. हा चौक धरत्या का? आता कुठं आजी या फडा काढायला. आजी पाहिजे फडा काढायला. किती मोठा आहे गो, किती मोठा आहे श्रद्धा. साप किती मोठा आहे बघा. नाग आहे किती मोठा. मामा तो फडा वाडा. थांब 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 तसाच थांब. फडा वड. हा वडा फडा वडा. किती लांबडा आहे बघ की. कुठे गेला अशी अडखळ केली ना मित्रांनो. मस्त असं नाग आहे. न्यूरोटॉक्सिकेशन परिपूर्ण जबरदस्त नाग आहे. अंधश्रद्धा बागेत ना बाहेर. आय 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 काठच आहेत सगळं. फना आणखी इकडं बाहेर आण. मस्त आहे प्रॅक्टिकल. बाहेर आण इकडं. दगड वाजवला की आजी जातोय. ये बाळा इकडं. हा इकडं आण. सारखं म्हणजे नागच अस्सल आहे. मोठाच्या मोठा नाग आहे आणि सुंदर आहे. तो देखणा आहे नाग. एवढा देखणा आम्ही पण पकडला नाही ताई.
है ना श्रद्धा, लय देख नाही ना. हा आजीच्या दगडाचं भारी वाटलं, दगड वाजवत जातोय. छान आहे ना. आणि इकडं आता खरंच श्रद्धा लय सुंदर नाग आहे ना. हे बाळा आता दगड वाजवा बघू आजी जातंय का. हा असा स्पेक्टिकल बघा मित्रांनो, त्याचं किती सुंदर आहे. आमच्या भागात असा सुंदर नाग पाहिला नव्हता, पहिल्यांदाच पकडलेला आहे श्रद्धाला. आणि छान आणि सुंदर आहे, त्याची स्किन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. स्पेक्टिकल जोरात आहे, निर्जीव आहे. आणि आजींचं मला लय भारी वाटलं. आजी दगड वाजवत बसले तर लय भारी. इकडे जातोय मी. हा मानवी वस्तीच्या जवळ बेडूक खाण्यासाठी येतोय. तुमच्या लक्षात आलं का, बेडूक उंदीर खाण्यासाठी येतोय ना. पण लय सुंदर नाग आहे, मला छान वाटला नाग. छान आहे ना भैया, कलर त्याचं प्रॅक्टिकल छान आहे. डब्बा घ्या, प्लास्टिकचा डब्बा घ्या. कुठं झाल्या, कुठं कुठं झाल्या सांग. कुठं फण्याला काय झाले नाही ग, काय झाले लाल लागले. काय लागलेलं आहे पण छान नाही. स्टिक दे बाळा, तिकडे स्टिक दे. किती मोठा आहे नाग, छान आणि सुंदर आहे. याचं प्रॅक्टिकल किती छान आहे बघ, मस्त आहे ना. आणि मित्रांनो छान असा न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण नाग, मस्त आहे. श्रद्धा अगदी नाग छान आहे. डबा कसला पाहिजे बघायचं. हा जबरदस्त. आणि एवढा सुंदर नाग खरंच श्रद्धा तू पण पकडला नव्हतास. आजी सापाला कान नसतेत, आजी सापाला कान नसतेत. डॉल्बी लावली तर कळत नाही, दगड वाजवून त्याला काय कळायचं. माहित नाही हो आजीला. ती द्या किटली मुलगीला घालते आता, द्या तुम्ही होणार. आणि मित्रांनो सुंदर असा नाग पडते वरल्या बाजूला टोपणाला पडता येते. आणि घालता येते मग पाडा. डाळिंबाच्या बागेत सुंदर नाग आलेला होता न्यूरोटॉक्सिक विषाणू. हा आजी स्टीलची भरणी आहे, म्हणजे स्टीलची नव्हे प्लास्टिकची. आणि मित्रांनो कोणीही लक्ष द्या, असा साप जरी मानवी व्यवस्थित आला तर याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते. आणि सापांना कान नसते. आज त्या आजीनं दगडानं त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांना कळत नाहीये. आणि अशा सुंदर सापा हां बरं चालतंय छान आहे डाळीचे. आणि अशा नागामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत असल्यामुळं असा साप जरी चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही मित्रांनो पर्याय नाही आहे. आणि जवळून दाखवलेला आहे सुंदर असा नाग आहे. वडगाव तासगाव तालुका येतोय नाही हा, कवठे मंकाळ नाही. आणि सुंदर अशा सापांना वाचवणं प्रत्येकाचं कार्य आहे. दिलीप पाटील म्हणून आहे, त्यांनी सुंदर काम केल्याबद्दल शतशः या शेतकऱ्याचं अभिनंदन आहे की साप वाचवणे. साप हा शेड्यूल वनमधला आहे. कोणी जर या सापाला मारलं तर 7 वर्ष सजा आहे आणि 30,000 रुपये दंड आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवणे किंवा जवळच्या सर्प मित्राला बोलवून अशा सुंदर सापांचे प्राण वाचवणे गरजेचे आहे. यांच्यापासून अँटी स्नेक व्हेनम ही लस होते तयार आणि उंदरं खाऊन हा शेतकऱ्याला मदत करणार आहे. किती वर्ष इथं तो निदर्शनात येत होता, 2 वर्ष. त्यानं तुम्हाला काही केलं, काहीही नाही केलं. आज तुम्हाला तो तिथं डाळिंबीच्या बागेत अडकल्यामुळं साप पडला. आणि दिलीपांना हे चांगलं सहकार्य केलं. श्रद्धा त्याला पॅक करेल. हां भरणी लय चांगली आहे. घाल भाई घाल घाल. त्या आजीचा जीव खालीवर झालाय ना, आजी दगड वाजवत बस मात्र. भर पावसात साप रेस्क्यू केला. आता मोबाईल आपला भिजतोय, ढकला बसवत्या. राहून दे
घालत्या घालत्या सोडा. बसतंय बसतंय. टोपण द्या टोपण द्या, भिजलं द्या टोपण. चला घरात स्टिक घेऊन पळा. चला आजोबा, भिजायची बारी आली. नाग आहे आणि भिजलो बाई. बरं हा भिजून नाग साप आहे आणि इथं घर पण आहे आणि इथं पुढं रानामध्ये असं शेती आहे आणि डाळिंबाची बाग होती. तिथं नारळाचे फळे वगैरे ठेवले होते. असं ऊन पडलेलं आणि गार असं थंड होतं ना, तिथं जमीन ओली होती आणि फडामध्ये हा नाग साप जाऊन बसलेला आणि छान मस्त असा नाग होता. म्हणजे चिडका जास्त नव्हता परंतु फन्ना छान काढत होता. प्रॅक्टिकल छान होतं आणि हा विषारी नाग आहे आणि पकडणं म्हणजे गरजेचं होतं कारण शेतात समोरच घर पण आहे, जनावर आहेत आणि माणसं वगैरे जात असतात सारखी. डाळिंबाची बाग आहे ना तिथं, त्यामुळे पकडणं गरजेचं होतं आणि त्याला व्यवस्थित पकडलेलं आहे. आणि असा साप मानवी वस्तीत आला तर मारू नका, जवळच्या सर्पमित्राला बोलवा. आणि असा सहजासहजी साप चावत नाही. त्याला धोका वाटला किंवा त्याच्यावरती जोरात पाय पडला तर साप चावतो, असा अन्यथा येऊन साप चावत नाही, कोणता पण असू दे मग तो. आणि असं विषारी साप चावलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम नावाची लस असते, ती घ्यायची म्हणजे माणसाचा मृत्यू होत नाही. फास्ट जाणं म्हणजे गरजेचं आहे. आणि नाव काय तुमचं मामा? दिलीप पाटील. दिलीप पाटील वडगाव यांचं अभिनंदन की त्यांनी हा नाग साप वाचवला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा निसरू.